मोगल सत्ता अस्तित्वात असताना इंग्रजी शासनाची स्थापना होणे याबाबत चर्चा करावी म्हटले तर, जेव्हा मोगल शासक जहांगीराचे राज्य होते त्यावेळी जहांगीराने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची अनुमती प्रदान केली होती. त्याच वेळी सन 1615 मध्ये एक प्रकारे इंग्रजी साम्राज्याचा पाया इंग्रजांची कंपनी ईस्ट इंडिया कंपनीद्वारे रोवला गेला. इसवी सन 1643 पर्यंत शहाजहान वगैरे बादशहा इंग्रजांच्या व्यापाराला भारताच्या अन्य प्रदेशामध्ये वाढविण्यासाठी अधिकार देत राहिले. फरुख सियर याने त्यांना आणखी अधिकार दिले. 1767 मध्ये त्यांना बंगाल, बिहार व ओरिसामध्ये राजस्व अर्थात महसूल रेव्हेन्यू वसूल करण्याचे अधिकार प्रदान केले गेले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेचा स्थानिक स्तरावर औपचारिक आरंभ झाला. हळूहळू त्यांनी पूर्ण भारतावर आपला अधिकार करण्यासाठी युद्धे लढली, कूटनीतीचा वापर केला, आपल्या सेनेला मजबूत केले. भारतातील छोट्या राज्यांच्या अधिकाऱ्यांना सेनेच्या बळावर आपल्यासोबत मिळवणे सुरू केले. काही जणांना कायदे बनवून, काही जणांशी सुरक्षेशी संबंधित तडजोड करून, काहींना जबरदस्तीने आणि काही जणांना धन वगैरेंचा प्रलोभन देऊन. या वेळेपर्यंत इंग्रजांचे अत्याचार वाढलेले होते. स्वतःची न्यायालये बनवली गेली आणि ते स्वतःचेच न्यायाधीश बनले. भारतीयांना दंड देणे हे त्यांचे दररोजचेच काम झालेले होते, जेणेकरून धास्ती सतत राहील. आमची एकता मुळीच नव्हती. धर्माच्या नावावर आमची वाटणी झाली होती. विविध जाती व वेगवेगळ्या देवतांच्या नावावर विखुरले गेलो होतो. छोटी छोटी राज्ये आणि अंमलदारांचे, रजवाड्यांचे लक्ष फक्त आपले राज्य वाचवण्याकडेच होते. अशिक्षित लोकांचे मुख्य ध्येय रोजच्या उदरनिर्वाहासाठी कमावण्यापर्यंतच होते. कोणी इंग्रजी सैन्यात सैनिक बनून काम करत होता, कोणी इंग्रजी सरकारमध्ये कारकून बनून. पुष्कळशा पदावर इंग्रजांनी भारतीयांना ठेवून त्यांना आपल्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, जी यशस्वीही झाली. सैन्यामध्ये उच्च पदावर ब्रिटिश आणि शिपाई व अन्य कामासाठी लावलेले भारतीयच होते. प्लासीचे युद्ध ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचे नवाब सिराजुद्दौला यांच्यामध्ये झाले. हे इंग्रजांचे भारतावर आपली राजसत्ता स्थापन करण्यासाठीचे पहिले युद्ध होते. सजल्या सवरलेल्या इंग्रजी सैन्याने नवाबाच्या सेनेचे पाय उखडून टाकून आपला अधिकार स्थापन केला. परंतु या युद्धात पाहण्यासारखी एक बाब जी होती ती होती भारतीयांची भूमिका. इंग्रजी सैन्यामध्ये सुद्धा भारतीय शिपाई होते, नवाबाच्या सैन्यातही भारतीय शिपाई होते. पण त्यांना हे देखील ज्ञान नव्हते की या दोन्ही विदेशी सेना आमच्या देशावर अधिकार करण्यासाठीच लढत आहेत. कोणी असा विचार करणारा नव्हता की आम्हाला आपल्या देशात आपल्या राजसत्तेसाठी लढले पाहिजे. दोन्ही सैन्यांचे संख्याबळ मुश्किलीने आमच्या एकूण लोकसंख्येच्या 1% कमी राहिले असेल. परंतु इंग्रज भारताच्या भूमीवर भारतीयांच्या खांद्यावर बसूनच भारतीयांचे दमन करण्यात आणि येथील सत्तेवर आपला अधिकार मिळवण्यात सफल झालेले होते. यापेक्षा अधिक दुर्गतीची कहाणी आणखी कोणती असेल? थोडक्यात काही मुद्दे सांगायचे तर या सगळ्यांचे खालीलप्रमाणे प्रभाव राहिले. आर्यावर्ताच्या चक्रवर्ती साम्राज्याची समाप्ती आणि छोट्या छोट्या कमकुवत शासकांचा उदय झाला. वेदाच्या नावावर अवैदिक व्यक्तिवादी विचारधारेच्या मतांचा विदेशामध्ये उदय आणि भारतामध्ये अनेक मत पंथ बनत गेले. राजाश्रयाविना गुरुकुलीय शिक्षण केंद्रे दुर्बल झाली. बळकट प्रशासकीय शक्तीच्या अभावी प्रथम विदेशी अरब व्यापाऱ्यांचे भारतात आगमन, येथून अमाप धनदौलत लुटून घेऊन जाणे
येथील कमकुवत बाबी पाहून येथील राजांना हरवून आपली सत्ता स्थापन करणे आणि नंतर इंग्रजांकडूनही अगदी याच प्रकारे आपली सत्ता स्थापित करण्यासाठी व्यापाराकरिता येणे व शेवटी आपली सत्ता स्थापित करणे. आतापर्यंत आम्ही भारताच्या प्रशासकीय परिवर्तनाचे विश्लेषण केले की कशा प्रकारे आमच्या देशावर विदेशी आक्रमणकाऱ्यांचा अधिकार झाला. आता काही मुद्द्यामध्ये आपण हेही पाहू की या सर्वच विदेशी आक्रमणकाऱ्यांच्या सत्तांनी भारताला कोणत्या स्थितीत आणून ठेवले. महाभारत काळापासून सुमारे 4800 वर्षानंतर 18व्या शताब्दीच्या भारताचे संक्षिप्त विश्लेषण केल्यास भारतात आपल्याला खालील परिस्थिती आढळून येईल. विदेशी सत्ता येताच त्यांनी आमच्या भाषेला समाप्त करण्याचे षडयंत्र सुरू केले, जेणेकरून आमची भाषाच राहिली नाही तर आमच्या पिढ्यांना आमच्या मागील गौरवशाली इतिहासाची माहिती कशी मिळेल. प्रथम मोगल सत्तांनी येथील अधिकृत भाषा फारसी बनवली आणि भारताचे समस्त सरकारी कामकाज फक्त ह्याच फारसी भाषेत होऊ लागले. अरबी भाषेचे बिघडलेले रूप म्हणजे फारसी असे म्हणता येऊ शकते. सर्व अभिलेख फारसीमध्ये तयार करण्यात येऊ लागले. आमचे लोकही केवळ फारसीच शिकू लागले आणि तिचे एक स्थानिक रूप उर्दू येथील प्रचलित भाषा बनली. आमच्या मोठमोठ्या शिक्षण संस्थानांना नष्ट करून टाकले गेले. 2700 वर्षांपूर्वी सुमारे 450 ते 470 इसवी सनापूर्वी संचालित तक्षशिला, नालंदा, देलवाडा, विक्रमशिला, उदयगिरी, शारदापीठ, काश्मीर, वल्लभी, सुरभी इत्यादी सर्व विश्वविद्यालये नष्ट करून टाकण्यात आली. वाचकांनी विचार करावा की शेवटी असे का केले होते. इंग्रजी सत्ता येथे येण्यापूर्वीच्या आक्रमणकाऱ्यांनी मोठमोठ्या विश्वविद्यालयांच्या पुस्तकालयांतील कोट्यवधी पुस्तके व हस्तलिखिते जाळून टाकली होती. इंग्रजांनी आगीतून बचावलेल्या लाखो हस्तलिखितांना जाळले तर नाही, परंतु ती येथून चोरून आपल्या देशात घेऊन गेले. केवळ घेऊनच गेले नाहीत तर त्यांना आजपर्यंत सुद्धा अनेक ठिकाणी सुरक्षित ठेवले आहे. जर भारतात विद्याच नव्हती तर विचार करा, आक्रमणकाऱ्यांनी जाळले काय होते, इंग्रजांनी चोरले काय होते, का चोरले होते आणि त्यांना युरोपातील पुस्तकालयामध्ये आजपर्यंतही सुरक्षित का ठेवले आहे. सत्ता तर आजही बदलत राहतात, परंतु कोणतीही नवी सत्ता किंवा राजा तेथील विश्वविद्यालये, पुस्तकालये, शिक्षण केंद्रे इत्यादी तोडून टाकत नाही. याउलट ते तर आपल्या सत्तेच्या बळकटीकरणाकरिता त्यांचा उपयोग करू इच्छितात. मग काय कारण असेल की ते आक्रमणकारी भाषा बदलत होते, मंदिरे तोडत होते, विश्वविद्यालये नष्ट करून पुस्तकांची भांडारे जाळत होते. ते त्यांना आपल्या कामाच्या उपयोगात आणू शकत होते, परंतु याच्या मागे खूपच मनोवैज्ञानिक व महत्त्वपूर्ण कारणे होती. ही काही केवळ धार्मिक उन्माद व क्रोधाची कार्यवाही नव्हती, तर विचारपूर्वक केलेली षडयंत्रकारी कार्यवाही होती. याचे उत्तर स्पष्ट आहे की जेणेकरून आमचे ज्ञानविज्ञान, उज्ज्वल आणि वैभवपूर्ण इतिहास, भूतकाळ नेहमीसाठी नष्ट करता येईल. आम्ही नेहमीसाठी आपल्या प्राचीन गौरवाला विसरून जावे आणि तत्कालीन आक्रमणकाऱ्यांनाच आपले भाग्यविधाते व मायबाप मानावे. हे सर्व आपोआप झालेले नाही. वास्तविक इतिहासात अशा घटनांचा उल्लेख येतो की मोठमोठ्या पुस्तकालयांना जाळून टाकण्यात आले. नालंदा, तक्षशिला येथील 9 मजल्यांचे पुस्तकालय, जेथे लाखो हस्तलिखिते सुरक्षित होती आणि 10,000पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यास जाळून टाकण्यात आले. म्हणतात की कित्येक महिने त्यात आग भडकत राहिली. हे सगळे आक्रमणकारी येथे आपली जुनी स्वप्ने पूर्ण होत असल्याचे पाहत होते. भारतात आपले राज्य स्थापन करण्याचे स्वप्न. त्याकरिता ते आमचे सर्व इतिहास, ज्ञान, धन आणि आस्थेच्या सर्व केंद्रांना सर्वथा नष्ट करण्यातच आपल्या सत्तेची बळकटी पाहत होते आणि ही बाब कालांतराने सिद्धही झाली.
संस्कृतचे शिक्षण केवळ धार्मिक कर्मकांडांपर्यंत मर्यादित राहिले आणि उज्जैन, वाराणसी, हरिद्वार, प्रयाग अशासारख्या धार्मिक नगरापर्यंतच सीमित झाली. यापेक्षाही दुःखद बाब ही की या पाठशाळांमध्ये संस्कृत व शास्त्रांचे अध्ययन केवळ उच्च वर्गाचे बालकच करू शकत होते. संस्कृतमध्ये जे ज्ञानविज्ञान होते ते समाप्त झाले. संस्कृत केवळ कर्मकांडाचीच भाषा होऊन बसली. मोगलांनी आमचे उद्योगधंदे बंद करण्याचे सर्व प्रयत्न केले. आम्हाला गरीब व गुलाम ठेवण्यानेच त्यांची सत्ता नेहमी राहू शकत होती. रात्री विवाह, सती प्रथा, बालविवाह, पडदा प्रथा, विदेश गमनावर बंदी, अधार्मिकता, निरक्षरता, शिक्षणविहीनता इत्यादींचे प्रचलन मोगल राजवटीद्वारे अवलंबिलेल्या धर्मांधतेच्या धोरणामुळेच झाले. ह्याच मोगल शासकांनी जे सर्वात भयंकर काम सुरू केले ते होते या देशातील सामान्य जनमानसाला मुस्लिम बनविण्याचे षडयंत्र. प्रेमाने, लाडाने, दबावाने, लोभाने, प्रलोभनाने, शासनाने, दंडाने, भीती दाखवून, नोकरी देऊन, विवाह लावून देऊन, फाशीची भीती दाखवून आणि न जाणो कोणकोणत्या प्रकारांनी लाखो हिंदूंना मुस्लिम बनवले गेले आणि सर्वच शासकांनी याला आपले सर्वात मोठे धार्मिक व राजकीय कर्तव्य मानले. जे हिंदू मुस्लिम बनले नाहीत त्यांच्यावर विशेष कर लावला गेला. त्या विशेष कराच्या मारापासून वाचण्यासाठीही लाखो लोकांनी मुस्लिम मत स्वीकारले. अपराध केल्यावर पकडले जाताना ज्यांना बंदी बनवले जात होते त्यांना सुटकेसाठी एक अट अशी होती की त्यांनी मुस्लिम धर्म ग्रहण करावा. समाजाची वाटणी करणे ही बाब म्हणजे याच काळातील देणगी आहे. जो हिंदू एखाद्या मुसलमानाला पिण्यासाठी पाणी देत असे त्याला अस्पृश्य मानले जात होते. त्याला ना हिंदू स्वीकारीत ना मुस्लिम. शेवटी त्याला मुस्लिम बनण्यास प्रस्तावित केले जात असे. तो हिंदू म्हणूनच राहू इच्छित होता, परंतु अंधविश्वासाच्या मुळ्या इतक्या खोलवर रुजलेल्या होत्या की कोणीही त्यास हिंदू बनवण्यासाठी तयार नव्हता. आमचा एक वर्ग भंग्याचे काम करत असे. तो मुसलमानांकडे सुद्धा काम करत होता. त्याला सुद्धा हिंदू वर्गाने अस्पृश्य मानले आणि त्यांचा एक खूप मोठा वर्ग याच हीनतेमुळे मुस्लिम बनला. स्पृश्य, अस्पृश्यता, जातीवाद या वाईट गोष्टी याच काळात वाढल्या आणि याच स्पृश्य अस्पृश्यतेमुळे धर्मांतरणाला तीव्र गती मिळाली. धार्मिक ठिकाणे व धार्मिक चिन्हे समाप्त करणे. मोगल आणि त्यांच्या पूर्वीचे मुस्लिम आक्रमणकारी धर्मांध मुसलमान होते. ते भारताला पूर्णपणे मुस्लिम देश बनवण्याच्या दिशेने कार्य करत राहिले आणि कोट्यवधी भारतीयांच्या आध्यात्मिक आस्थेच्या सगळ्या केंद्रांना त्यांनी लुटले आणि त्यांना तोडून मुस्लिमांची आस्थेची केंद्रे अर्थात मशिदी निर्माण केल्या. काशी विश्वनाथ, अयोध्या, मथुरा, सोमनाथ, मार्तंड सूर्य मंदिर, अनंतनाग काश्मीर, मटेरा सूर्य मंदिर याची उदाहरणे आहेत. ही सर्व तोडण्यामागे अमाप धन लुटणे आणि आमच्या अस्तित्वात असलेल्या सर्व धार्मिक आस्था कायमच्या समाप्त करणे हाच हेतू होता. हजारो मंदिरे व आस्थेची स्मारके तोडल्यानंतरही जेव्हा असे जाणवले की यांची तर आपल्या महापुरुषावर अजूनही अगाध आस्था कायम आहे, तेव्हा आणखी एका भयंकर षडयंत्राला सुरुवात झाली. आणि ते षडयंत्र होते आमच्या आस्थेचे केंद्रबिंदू असलेले पुरुषोत्तम श्रीराम, योगेश्वर श्रीकृष्ण, भगवान शिव, विष्णू इत्यादींच्या जीवनाला कलंकित करण्याचे षडयंत्र. आमच्या ग्रंथामध्ये मिसळ प्रक्षेप करण्याचे काम याच काळात सुरू झाले. रामायण व महाभारत इत्यादी ग्रंथ उर्दू व फारसीमध्ये अनुवादित करविले गेले, कारण की त्यांचे हेच षडयंत्र होते की येणाऱ्या पिढ्यांनी तेच रामायण व महाभारत वाचावे जे फारसी किंवा उर्दूमध्ये लिहिले आहेत. हैराण करणारी बाब वाचकांना दिसेल की या पुस्तकांची सुरुवात बिस्मिल्लाह ए रहमान अर रहीम ने केली गेली.
निदान वाचक समजलेच असेल की कालांतराने जर केवळ फारसी भाषाच जिवंत राहिली असती तर आम्ही प्रत्येक हिंदू बालकांनी बिस्मिल्लाह रहमान अर रहीमनेच रामायणाची सुरुवात केली असती. ज्या श्रीकृष्णांना गीतेसारख्या महान ग्रंथाचे रचनाकार म्हटले जाते, महाभारत युद्धाचे महानायक म्हटले जाते, 16 कलांनी परिपूर्ण निष्कलंक व्यक्तित्व म्हटले जाते, त्या महान योगीराज श्रीकृष्णांना गोपीसोबत रास रचणारा, राधेसोबत नाचणारा असल्याचे कोणी बरे सांगितले? कोणत्या काळात सांगितले? आपण कधी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला? या कामासाठी रसखान सारख्या कवींना लावले गेले, ज्याचे वास्तविक नाव सय्यद इब्राहिम असे होते. त्यांचा उद्देश मोठा स्पष्ट होता. ते ही बाब जाणत होते की दीर्घ काळापर्यंत शासन करण्यासाठी हे गरजेचे आहे की यांच्या आस्थेचे केंद्र वाराणसी, हरिद्वार ऐवजी काबा व मदिना व्हावे. यांच्या आस्थेचे केंद्र रामकृष्ण यांच्या ऐवजी अन्य कोणीतरी व्हावे. ह्या विषयावर तर 500 वर्षांच्या अमानवीयतेच्या इतिहासावर वेगळा ग्रंथ लिहावा लागेल.